राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुन्या बायपास रोडवर आनंद मार्बल फॅक्टरी समोर रविवारी रात्री हृदयद्रावक अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत वडील आणि एका मुलीचा अंत झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मायानगर माऊली गार्डनजवळ येथील रहिवासी गजानन श्रीराम माकोडे 55 हे आपल्या 2 मुली सपना 24 आणि प्रियंका 23 यांना दुचाकी क्रम MH27 AT 9030 वर बसून MIDC टी पॉइंट परिसरातून जुन्या बायपास मार्गाने जात होते. सपना ही पुण्याला जाणार असल्याने तिला बडनेरा हायवे रोडवरील ट्रॅव्हल स्टॉप येथे सोडण्यासाठी वडील व बहीण दुचाकीने तिला घेऊन जात होते. मात्र ट्रॅव्हल स्टॉपकडे जात असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील तिघेही जण सुमारे 50 ते 60 फूट फरफटत गेले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील 2 युवक मद्यधुंद अवस्थेत होते. अपघातानंतर कारमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्याची माहितीही समोर आली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस स्टेशनची मोबाईल पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सपना गजानन माकोडे 24 आणि गजानन श्रीराम माकोडे 55 यांचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रियंका माकोडे हिची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फरार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे मायानगर परिसरात शोककळा पसरली असून मद्यधुंद चालकांविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमरावतीत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. जुन्या बायपास रोडवरील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा अशा बेफाम वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला असून त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.